नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या पार्श्वभूमीचं आपलं हे तिसरं लेक्चर आहे. याच्या आधी आपलं एक लेक्चर 1 आणि लेक्चर 2 झालेलं आहे आणि हे लेक्चर 3 आहे. यामध्ये आपला हा जो चॅप्टर आहे, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या पार्श्वभूमीचा हा पूर्ण होऊन जाईल. जर तुम्ही याच्या आधीचं लेक्चर 1 आणि लेक्चर 2 पाहिलं नसेल, तर कृपया ते लेक्चर आधी पाहून घ्या आणि मग हे लेक्चर जे आहे आपलं लेक्चर 3 हे लेक्चर त्यावेळेस पाहाल. ठीक आहे. तर याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे? आपण पाहिलाय 1773 चा नियामक कायदा पाहिला आपण. त्यानंतर आपण पाहिलेला आहे 1784 चा कायदा. त्यानंतर 1813 चा कायदा आपण पाहिलाय. 1833 चा कायदा पाहिलेला आहे. 1853 चा कायदा पाहिला. त्यानंतर आपलं दुसरं जे लेक्चर होतं त्याच्यामध्ये आपण 1858 चा कायदा पाहिला. 1861 चा कायदा, 1892 चा कायदा आणि 1909 चा कायदा. आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण एवढ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर 1909 च्या कायद्यानंतर आता पुढे कोणकोणत्या गोष्टी झाल्या त्या आता आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर आता त्यावेळेस 1909 चा कायदा झाला. त्याच्यानंतर मग होम रूल चळवळ सुद्धा झाली 1916 मध्ये. आपल्याला माहित आहे, तुम्ही हिस्ट्री ज्यावेळेस स्टडी केला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला माहित असेल की एक चळवळ झाली होती, होम रूल चळवळ. शाळेमध्ये सुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टी या शिकलेल्या आहेत. 1916 ला ही होम रूलची चळवळ झाली. त्यामधले 2 मेन लीडर होते. एक अॅनी बेझंट जे आहेत, हे अॅनी बेझंट्स आहेत आणि आपले बाल गंगाधर टिळक जे आहेत हे त्यातले मेन लीडर्स होते. मग होम रूल चळवळीमुळे जे प्रेशर आलं गव्हर्नमेंटवर, त्याच्यामुळे मग हा कायदा बनवण्यात आला. तो आला भारत सरकार कायदा 1919 चा. याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा सुद्धा असं म्हणतात, बिकॉज जो मॉन्टेग्यू होता तो होता भारत मंत्री आणि जो चेम्सफोर्ड होता हा भारताचा व्हाईसरॉय होता. त्यामुळे त्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा सुद्धा म्हणतात. सेम आपण 1909 च्या कायद्याचा आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. मोर्ले मिंटो कायदा, ज्यावेळेस जो मोर्ले भारत मंत्री आणि मिंटो व्हाईसरॉय होता, हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. लक्षात असू द्या, यावर सरळ सरळ प्रश्न विचारले जातात की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा म्हणजे कोणता कायदा होता? तो भारत सरकारचा कायदा 1919 चा कायदा. मग आता या कायद्यामध्ये काय करण्यात आले? सुरुवातीला काय, एक तर ब्रिटिश गव्हर्नमेंटने सांगितलं होतं की आम्ही भारतामध्ये टप्प्याटप्प्याने जबाबदार सरकार देणार आहेत. तर मग त्यामुळेच त्यांनी घोषित केल्यामुळे मग आणि जे होम रूलचं आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, त्यांच्या प्रेशरमुळे मग हा कायदा त्यांना बनवावा लागला. या कायद्यामध्ये त्यांनी काय केले? केंद्रीय आणि प्रांतिक विषय वेगळे करून टाकले. म्हणजे प्रांतांना एक प्रकारे काय आता जास्त अधिकार देण्यात आले. पहिले केंद्रीय आणि प्रांतिक विषय एकच होते आणि प्रांत केंद्रांच्या अंडरच काम करत होते. त्यामुळे प्रांतांना अशी स्वायत्ता म्हणून असं खूप काही नव्हतं. आता केंद्रीय आणि प्रांतिक विषय वेगळे करण्यात आले. केंद्राचे आपले विषय राहतील, प्रांतांचे आपले विषय राहतील. ठीक आहे. केंद्राचं आपलं एक विधिमंडळ राहील, राज्यांचं आपलं विधिमंडळ राहील. त्यांचे आपले स्वतःचे कायदे ते बनवू शकतील त्या त्या विषयांवर. त्यामुळे राज्यांना आता जास्त स्वायत्ता मिळायला लागली होती. परंतु याचा अर्थ असा नाहीये की एकदम संघराज्य पद्धती भारतामध्ये त्यावेळेस चालू झाली. नाही. त्यावेळेस सुद्धा केंद्र कार्याने एकात्मच होतं सरकार. फक्त राज्यांना काही त्यांचे स्वतःचे अधिकार देण्यात आले. तर राज्यामध्ये काय कोणती सिस्टम चालू केल्या गेली? त्याला डायरकी सिस्टम अशी म्हटलं जाते किंवा त्याला द्विदल राज्य पद्धती किंवा डायरकी राज्य पद्धती असं म्हटलं जातं. या राज्य पद्धतीमध्ये काय करण्यात आलं? प्रांताचे जे विषय होते, लक्षात असू द्या आपण प्रांतामध्ये बोलताय. फक्त केंद्रामध्ये डायरकी किंवा द्विदल राज्य पद्धती नव्हती. हे फक्त प्रांतांमध्ये होती. प्रांतांमध्ये सोपीव खाती आणि राखीव खाती असे 2 भाग करण्यात आले. पहा, महत्वाचं आहे. प्रांतांच्या विषयाचे 2 भाग कोणकोणते करण्यात आले? सोपीव खाती आणि राखीव खाती. सोपीव खाती कोणाला देण्यात आली? त्याच्या नावातच लक्षात येते, जे सोपवलेले आहेत. कोणाला सोपवलेले आहेत? जे मंत्री जे निवडून आलेले असतील, लोकांनी निवडून दिलेले जे मंत्री असतील, त्यांना जे काही खाती देण्यात आले त्याला सोपीव खाते म्हणण्यात आले. आणि जे खाती गव्हर्नरनी, राज्याचा जो गव्हर्नर होता, त्यांनी स्वतःकडे ठेवले, त्याच्या कार्यकारी मंडळाकडे ठेवले, त्याला आपण राखीव खाते म्हणतो. अशा प्रकारे त्यावेळेसचा जी विभागणी जी खात्यांची करण्यात आली प्रांतिक विषयांची, त्याला आपण डायरकी किंवा द्विदल राज्य पद्धती म्हणतो. त्यानंतर भारतामध्ये पहिल्यांदाच द्विगृही कायदेमंडळ स्थापन करण्यात आलं. जसं सध्या आपल्याकडे द्विगृही कायदेमंडळ आहे, लोकसभा आणि राज्यसभा. तर अशा प्रकारचं भारतामध्ये पहिल्यांदाच द्विगृही कायदेमंडळ कोणत्या कायद्याने आलं? तर 1919 च्या कायद्याने आले. लक्षात असू द्या. त्यातलं एक सभागृह कोणतं होतं? काउन्सिल ऑफ स्टेट्स असं होतं, ज्याला वरिष्ठ सभागृह म्हणतो. जसं आपण राज्यसभा म्हणू शकतो. आणि दुसरं सभागृह होतं, त्याला सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असं म्हटलं जायचं, जे कनिष्ठ सभागृह असायचं, ज्याला आता आपण लोकसभा असं म्हणू शकतो. आणि यामध्ये जे लोक निवडून यायचे, त्यातून बरेचसे जे लोक होते ते थेट निवडणुकीतून लोक निवडून यायचे. सगळे लोक थेट निवडणुकीतून निवडून येत नव्हते. बहुतांश लोक थेट निवडणुकीमधून निवडून येणार होते. अशा प्रकारे त्या ठिकाणी एक राज्यसभा आणि लोकसभा त्याला आपण म्हणू शकतो, केंद्र स्तरावर द्विगृही कायदेमंडळ स्थापन करण्यात आलं. त्यानंतर
व्हायसरायच्या कार्यकारी मंडळामध्ये जे 6 सदस्य होते, त्यामध्ये काय तरतूद करण्यात आली, की 3 सदस्य ते भारतीय राहतील. तर 6 पैकी आता 3 अर्धे सदस्य पहिले 1909च्या कायद्यामध्ये आपण पाहिलेलं होतं. 6 पैकी फक्त एकच होते, ज्यांना जे एकच भारतीय होते, ज्यांना व्हायसरायच्या कार्यकारी मंडळामध्ये सदस्यत्व देण्यात आलं. या ठिकाणी 6 पैकी किती झाले आता? 3 झाले. ठीक आहे. परंतु भारतीयातले जे 3 सदस्य असतील त्यांना कमांडर इन चीफ किंवा सरसेनापती हे पद या 3 पैकी कोणाला दिलं जाणार नाही. ते ब्रिटिश आपल्या स्वतःकडेच ठेवणार होते. त्यानंतर शीख लोकांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची स्थापना करण्यात आली. आपण पाहिलं 1909च्या कायद्यामध्ये कोणासाठी करण्यात आली होती? मुस्लिमांसाठी करण्यात आली होती. 1919च्या कायद्यामध्ये आता काय करण्यात आलं? शीख लोकांसाठी सुद्धा करण्यात आली. मुस्लिमांसाठी तर होतीच. शीख लोकांसाठी सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ आला. हे कशासाठी करत होती? एक प्रकारे भारतीयांना तोडण्यासाठी, फोडा आणि राज्य करा. त्याच्यासाठी हे शीख लोकांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली. त्यानंतर मालमत्ता कर, शिक्षण या आधारावर लोकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. म्हणजे प्रत्येक व्यक्ती वोट करू शकत होता का? नाही. तर ज्याच्याकडे एक कमीत कमी जेवढी मालमत्ता सांगितली आहे, त्याच्यापेक्षा जास्त मालमत्ता असेल, त्याच्यापेक्षा तो जास्त कर भरत असेल किंवा त्याच्यापेक्षा जे कमीत कमी शिक्षण पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण असेल, असेच लोक फक्त वोट करू शकणार होते. या कायद्यामध्ये लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. लक्षात असू द्या, महत्वाचं आहे. लोकसेवा आयोगाची तरतूद सर्वात पहिले कोणत्या कायद्याने सांगितलेली आहे? तर 1919च्या कायद्याने सांगितली आहे. या तरतुदीनुसार 1926 मध्ये भारतामध्ये पहिल्यांदा केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. पुढचं अजून महत्वाचं एक नवीन पद निर्माण करण्यात आलं. कोणतं नवीन पद निर्माण करण्यात आलं? या कायद्याने हाय कमिशनरचं एक नवीन पद निर्माण करण्यात आलं. या हाय कमिशनरला कोणते अधिकार देण्यात आले? तर भारत मंत्री जो होता त्याचे जे काही कामं होते थोडेफार, म्हणजे तसे भारत मंत्र्याकडे भरपूर कामं होते, तर त्यातले काही कमी महत्वाचे जे कामं होते ते हाय कमिशनरकडे, ज्याला आपण उच्च आयुक्त असं म्हणतो, त्याला देण्यात आले. तर पहिले हाय कमिशनर कोण होते भारतातले? लक्षात असू द्या, विल्यम मेयर हे भारतातले पहिले हाय कमिशनर होते. भारत मंत्री जो होता, भारत मंत्री भारत विषयक प्रशासकीय आणि राजकीय कामकाज भारत मंत्र्यांनी इंडिया काउन्सिलच्या सल्ल्याने करावे. हे ऑलरेडी आपल्याला माहित होतं, इंडिया काउन्सिलच्या सल्ल्याने करत होते हे सगळे कामं. आणि प्रथमच काय करण्यात आलं? प्रांताचे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पापासून सुद्धा वेगळे करण्यात आले. पहिले आपण काय पाहिलं, की विषय वेगळे करण्यात आले. आता अर्थसंकल्प सुद्धा वेगळे करण्यात आले. अशा प्रकारे थोडीफार स्वायत्ता आपण म्हणू शकतो, की प्रांतांना देण्यात आली, प्रांतिक विधिमंडळांना, आणि जे सरकार होतं प्रांताचं त्यांना आता थोडीफार स्वायत्ता या ठिकाणी देण्यात आली. एक महत्वाची जी तरतूद यामध्ये करण्यात आली, की दर 10 वर्षांनी वैधानिक आयोग नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आली, की 1919चा जो कायदा आहे तो कशा प्रकारे काम करतोय त्याची चौकशी करण्यासाठी दर 10 वर्षांनी एक आयोग बसवला जाईल, एक वैधानिक आयोग, आणि तो चेक करेल की कशा प्रकारे हा कायदा काम करतोय आणि आपली काय जे समीक्षा करून जे काय रिपोर्ट वगैरे देईल. ठीक आहे. त्यानंतर महत्वाचं झालं सायमन कमिशन. आता आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, की दर 10 वर्षांनी एक कायदा बनवण्यात येईल. तर तो कायदा कधी 1929 ला येणार होता. सॉरी, तो कायदा नाही, आयोग 1929 ला बसणार होता. परंतु गव्हर्नमेंटनी त्यावेळेस 1927 लाच वैधानिक आयोग बसवला. त्यांचे काही पॉलिटिकल कारण होते त्यांच्या इंग्लंडमधले, त्यामुळे 1929 ला आयोग न बसवता 1927 ला. कशासाठी? की 1919 चा कायदा कसा काम करतोय हे चेक करण्यासाठी. मग आता त्यावेळेस त्या कमिशन जे होतं, ज्याला सायमन कमिशन असं म्हटलं जाते, जो आयोग जो बसवला होता, त्याच्या विरोधात प्रोटेस्ट चालू झाला भारतामध्ये. का प्रोटेस्ट चालू झाला होता? कारण त्या आयोगामध्ये जे काही 7 सदस्य होते, ते 7चे 7 सदस्य कोण होते? ब्रिटिश होते. त्यामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. म्हणजे भारतामध्ये कशा प्रकारे काम चालू आहे, भारतीय लोकांना किती स्वातंत्र्य दिला पाहिजे, किती जबाबदारी दिली पाहिजे, याचा निर्णय कंप्लीट ब्रिटिश घेणार होते. त्यामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. ठीक आहे. त्यामुळे त्याच्यावर बरेच काही त्याच्यावर प्रोटेस्ट वगैरे, आंदोलन वगैरे झाले. परंतु त्या कमिशनने आपला जो काही रिपोर्ट वगैरे बनवला, तो 1930 मध्ये तो अहवाल सादर करण्यात आला. आणि त्या मग अहवालानुसार मग गोलमेज परिषदा वगैरे आपल्याला माहित आहे, 3 गोलमेज परिषदा वगैरे झाल्या. आणि मग गोलमेज परिषदा होऊन मग त्या गोलमेज परिषदेने एक रिपोर्ट दिला. आता त्या रिपोर्ट जो बनवला गोलमेज परिषदेने, त्याला श्वेतपत्रिका असं म्हटलं जाते. ती जी श्वेतपत्रिका दिली त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होता. काय प्रॉब्लेम होता? प्रॉब्लेम त्याच्यामध्ये असा होता, की जे अनुसूचित जाती होत्या त्यांना सुद्धा, जो दलित वर्ग जो होता त्यांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली होती. याच्या आधी गव्हर्नमेंटने काय केलं होतं, की मुस्लिम, शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन यांना वेगवेगळे मतदारसंघ देण्याची तरतूद बनवली होती. ते धर्माच्या भरोश्यावर. आता यांनी काय करायला चालू केली होती, की हिंदू धर्मामध्ये जातीच्या भरोश्यावर सुद्धा मग त्यांनी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद केली होती.
मग आता गांधीजींना हे नाही आवडलं. त्यामुळे गांधीजींनी काय केलं? गांधीजींनी एरवाडा तुरुंगात आमरण उपोषण पुन्हा चालू केलं. ठीक आहे. आमरण उपोषण चालू केलं. मग त्याच्यामुळे आता मग गांधीजी होते त्यांचे ते सगळे ते मेन नेते होते आणि मग त्यांचा मृत्यू नाही झाला पाहिजे. त्यांच्या आणि त्यांचा जो मुद्दा होता, त्यामुळे त्या मुद्द्याला तेवढं महत्त्व देण्यात आलं आणि एक पुणे करार करण्यात आला. हा इथे आपण फोटो पाहतोय. 1932चा हा पुणे करार आहे. यामध्ये आपल्याला महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे डॉक्टर आंबेडकर या ठिकाणी दिसतील. ठीक आहे. तर तो पुणे करार करण्यात आला. डॉक्टर आंबेडकर हे मेन दलित नेते त्यामध्ये होते, ज्यांनी त्या करारावर साईन केली होती. आणि यामध्ये काय करण्यात आले, की दलित वर्गाला काही राखीव जागा देण्यात आल्या. त्यांचे स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद काढण्यात आली आणि त्यांना काही राखीव जागा देण्यात आल्या, जास्त जागा देण्यात आल्या. ठीक आहे. आणि मग ती गोष्ट 1935च्या कायद्यामध्ये टाकण्यात आली आणि 1935च्या कायद्यामध्ये मग जे दलित वर्ग होता, अनुसूचित जाती होत्या, त्यांना राखीव जागा देण्यात आल्या स्वतंत्र मतदारसंघाच्या ठिकाणी. मग 1935चा आपण जो कायदा म्हणतोय, तो कायदा जो आहे, तो कायदा मग इनॅक्ट करण्यात आला. त्याचं इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी करण्यात आली. आता या कायद्यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या तरतुदी होत्या त्या लक्षात घ्या. यामध्ये काय केलं होतं त्यांनी भारतीय संघराज्य स्थापन करण्याची एक तरतूद केली होती. परंतु हे संघराज्य कधीही अस्तित्वात आलेलं नाही. यामध्ये का अस्तित्वात आलं नाही? कारण त्यांच्यामध्ये काय दिलं होतं, की जे संस्थानं आहेत, संस्थानं सुद्धा संघराज्याचा भाग असतील आणि संस्थानं तर राजे चालवत होते. आता राजे लोकांना काही इंटरेस्ट नव्हता, की भारतीय संघराज्यामध्ये आपण का जावं, जर स्वतः राज्य करू शकतो तर. त्यामुळे ते सिस्टम फेल गेली. अजून महत्त्वाच्या गोष्टी काय करण्यात आल्या या कायद्यामध्ये? संघसूची, प्रांतसूची आणि समवर्ती सूची बनवण्यात आली. भारताच्या सध्याच्या संविधानामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला 1935च्या कायद्यामधून पाहायला मिळतात. त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट. एक संघसूची बनवण्यात आली, ज्याच्यामध्ये केंद्र सरकारचे अधिकार कोणकोणत्या गोष्टीवर अधिकार असतील त्याचे विषय देण्यात आले. एक प्रांतसूची बनवण्यात आली. त्यामध्ये राज्य सरकारांचे कोणकोणत्या विषयावर अधिकार असतील ते सांगण्यात आले. एक समवर्ती सूची बनवण्यात आली, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही मिळून कोणत्या विषयांवर अधिकार गाजवू शकतात ते समवर्ती सूचीमध्ये सांगण्यात आलं. शेषाधिकार व्हाईसरायला देण्यात आला. शेषाधिकार काय असतो? शेषाधिकार म्हणजे जो अधिकार जो कोणत्याही सूचीमध्ये मेन्शन नाहीये. म्हणजे जसं की जर सांगायचं झालं तर इंटरनेट जे आहे, इंटरनेटवर कोण कायदा बनवेल हे कसं कळणार? 1950 मध्ये आपण राज्यघटना स्वीकारली. त्यावेळेस इंटरनेट होतं का? नाही. मग नंतर इंटरनेट आलं. मग त्यावर कायदे बनवण्याचा अधिकार कोणाचा हे कसं ठरणार? तो काय झाला? शेषाधिकार झाला. तो कोणत्या सूचीमध्ये नाही लिहिलेलं हे. तर असे जे काही शेषाधिकार ते येतील, तर त्याचा अधिकार, निर्णय घेण्याचा अधिकार जो कोणत्याही सूचीमध्ये मेन्शन नाही, अशा विषयावर निर्णय घेण्याचा अधिकार हा व्हाईसरॉयला देण्यात आला. या कायद्याने अजून काय करण्यात आलं? दुहेरी शासन व्यवस्था रद्द करण्यात आली. आपण जी पाहिली द्विदल राज्य पद्धती, जे डायरकी सिस्टम जे मी सांगितलं होतं, सोपीव खाते आणि राखीव खाते, ती सिस्टम जी प्रांतातली होती ती रद्द करण्यात आली आणि प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. त्यामुळे जर प्रश्न आला, की प्रांतांना स्वायत्तता कोणत्या कायद्याने देण्यात आली? 1935च्या कायद्याने देण्यात आली. परंतु ही जी दुहेरी शासन व्यवस्था होती, राखीव खाते आणि सोपीव खात्याची, ती जरी त्यांनी प्रांतातून काढून घेतली तरी ती केंद्राच्या स्तरावर आता ठेवली. पहिले केंद्र स्तरावर नव्हती, फक्त प्रांत स्तरावर होती. आता प्रांत स्तरावरून काढून टाकली, परंतु केंद्र स्तरावर केली. म्हणजे ब्रिटिश असा गेम खेळत होते. पहिले प्रांतांना काढलं, प्रांतांना द्विदल राज्य पद्धती ठेवली, काढली, आता केंद्रांना दिली. ठीक आहे. त्यामुळे द्विदल राज्य पद्धती आता 1935च्या कायद्याने कुठे आहे? केंद्र स्तरावर आहे, प्रांत स्तरावर नाही. त्यानंतर अजून महत्वाची गोष्ट यामध्ये काय करण्यात आली? 11 पैकी 6 प्रांतांमध्ये द्विसदनीय किंवा द्विगृही कायदे मंडळाची स्थापना करण्यात आली. म्हणजे 6 प्रांतांमध्ये द्विगृही म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद. ठीक आहे. हे राज्यातलं द्विगृही कायदे मंडळ आपण म्हणू शकतो. तरी कुठे कुठे द्विगृही कायदे मंडळ त्यावेळेस आलं? बेंगालमध्ये आलं, बॉम्बेमध्ये आलं, मद्रास, बिहार, आसाम आणि संयुक्त प्रांत. संयुक्त प्रांत म्हणजे आताचा युपीचा भाग वगैरे तुम्ही म्हणा. तर एवढ्या ठिकाणी जो आहे द्विगृही कायदे मंडळाची जी आहे तरतूद करण्यात आली. विधानसभा आणि विधान परिषदची. महिला आणि कामगार यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली. पहा, पहिले फक्त काय ते धर्माच्या भरोश्यावर केलं होतं. आता महिला आणि कामगार यांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली. म्हणजे एखाद्या मतदारसंघामध्ये एखादी महिलाच उभी राहील आणि त्यावर वोटिंग करण्याचा अधिकार फक्त महिलांनाच असेल. अशा प्रकारची ही तरतूद यामध्ये करण्यात आली. त्यानंतर जे इंडिया काउन्सिल जे होतं, लक्षात घ्या, इंडिया काउन्सिल काय होतं? हे सल्लागार समिती होती. इंडिया काउन्सिल भारत मंत्र्याची, ही रद्द करण्यात आली. म्हणजे आता इंडिया काउन्सिल राहणार नाही. त्याच्या ऐवजी काय करण्यात आलं? काही एक थोडेफार सल्लागार म्हणून भारत मंत्र्याला देण्यात आले. पण जे मंडळ होतं इंडिया काउन्सिल ते आता काढून टाकण्यात आलं. जे 1858च्या कायद्याने जे इंडिया काउन्सिल बनवलं होतं
ते 1935च्या कायद्याने काढून टाकण्यात आलं होतं. आणि या कायद्याने काय करण्यात आलं, की मताधिकार अजून बऱ्याचशा लोकांना देण्यात आले. त्यांचा जो क्रायटेरिया जो होता शिक्षणाचा क्रायटेरिया, किती पैसे लागणार, मालमत्ता लागणार, किती तुम्ही कर भरणार, आपण पाहिलंय मागच्या कायद्यामध्ये. तो जो क्रायटेरिया होता ते थोडासा ढिला करण्यात आला. म्हणजे त्याच्यावर थोडीशी रिलॅक्सेशन देण्यात आलं. तर याच्यानुसार सुमारे 10% लोकांना मताधिकार मिळाला. पहा सगळ्या लोकांना नाहीये. फक्त 10% लोकांनाच मताधिकार दिलेला आहे. या कायद्याने महत्वाची गोष्ट करण्यात आली, की केंद्रीय लोकसेवा आयोगची स्थापना झाली. पहा याच्या आधी जो लोकसेवा आयोग जो 1919च्या कायद्याने बनवला गेला होता, परंतु तो मग नंतर काढून टाकला गेला. मग पुन्हा केंद्रीय लोकसेवा आयोग बनवला गेला, एक प्रांतीय लोकसेवा आयोग आणि 2 किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली. त्यानंतर एक फेडरल कोर्ट स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. हेच फेडरल कोर्ट समोर जाऊन सुप्रीम कोर्ट बनलेलं आहे. ठीक आहे. तर 1 ऑगस्ट 1937ला फेडरल कोर्टची स्थापना झाली. टोटल सदस्य किती होते? 1+6 एक मुख्य न्यायाधीश आणि 6 बाकीचे न्यायाधीश. या कायद्याने ॲडव्होकेट जनरल हे पद स्थापन करण्यात आलं. हे पद आपल्याकडे अजून सुद्धा आहे. राज्यांमध्ये असते ॲडव्होकेट जनरल हे पद. आपण पाहू समोर आपले बरेचसे लेक्चर होणार आहेत. त्यामध्ये ॲडव्होकेट जनरल, अटॉर्नी जनरल वगैरे सगळं पाहणार आहेत आपण. फेडरल रेल्वे ऑथॉरिटीची स्थापन करण्यात आली. रेल्वेच्या रेग्युलेट करण्यासाठी रेल्वे कशी काम करावी वगैरे काय, तर त्याच्यासाठी सुद्धा फेडरल रेल्वे ऑथॉरिटी बनवण्यात आली 1935च्याच कायद्याने. त्यानंतर जो महत्वाचा कायदा येतो तो येतो 1947चा कायदा. आता 1947चा कायदा म्हणजे एक तुम्ही समजू शकता हा भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा आहे. 30 जून 1948 पर्यंत आम्ही भारताला स्वातंत्र्य देऊ हे ॲक्चुअली त्यावेळेसचे पंतप्रधान होते क्लेमंट ॲटली यांनी 20 फेब्रुवारी 1947ला डिक्लेअर केलं होतं. तर आधी जे स्वातंत्र्य देण्याची तारीख कोणती होती जर विचारलं तर लक्षात असू द्या 30 जून 1948ला आपल्याला स्वातंत्र्य दिलं जाणार होतं. परंतु नंतर माउंटबॅटनला पाठवण्यात आलं व्हाईसरॉय बनून भारतामध्ये आणि माउंटबॅटननी एक योजना तयार केली. त्याला माउंटबॅटनची योजना असं म्हटलं जाते. आणि त्या माउंटबॅटनच्या योजनेने डिसाईड केलं, त्यांनी ठरवलं, की 30 जून 1948 नाही तर 15 ऑगस्ट 1947ला आपण स्वातंत्र्य द्यावं. हे त्यांनी माउंटबॅटनच्या योजनेने हे बनवलेली ही रचना होती. ठीक आहे. तर मग 1947च्या कायद्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी करण्यात आल्या? तीच जे माउंटबॅटनची जी योजना होती, तीच 1947चा कायदा म्हणून त्याला पारित करण्यात आलं ब्रिटिशच्या संसदेमध्ये. तर काय सांगण्यात आलं मग या कायद्यामध्ये काय तरतुदी करण्यात आल्या, की 15 ऑगस्ट 1947 पासून भारत एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र असेल हे घोषित करण्यात आलं. त्यानंतर 2 राष्ट्र बनवण्यात येतील हे सांगण्यात आलं, भारत आणि पाकिस्तान. आणि यांना ब्रिटिश राष्ट्रकुलापासून वेगळे होण्याचा अधिकार होता. ब्रिटिशांची एक संस्था आहे ती ब्रिटिशांनी बनवलेली ब्रिटिश राष्ट्रकुल. त्यांच्यापासून वेगळे होण्याचा अधिकार सुद्धा भारत आणि पाकिस्तानला देण्यात आला. व्हाईसराय हे पद रद्द करण्यात आलं. आपण पाहिले 1858च्या कायद्याने व्हाईसराय पद बनवलं होतं. ते पद काढून टाकून आता काय करण्यात आलं? गव्हर्नर जनरल हे पद बनवण्यात आलं. गव्हर्नर जनरलला पहिले व्हाईसराय बनवलं होतं 1858च्या कायद्याने. आता 1937च्या कायद्याने व्हाईसराय काढून टाकण्यात आला आणि गव्हर्नर जनरल असं पद बनवण्यात आलं. तर दोन्ही देशासाठी भारत आणि पाकिस्तानसाठी गव्हर्नर जनरल असेल. परंतु तो गव्हर्नर जनरल फक्त सल्ल्यानुसार काम करेल, मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार. त्याच्याकडे जास्त अधिकार राहणार नाहीत. त्याला सल्ल्यानुसारच काम करावं लागेल. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या सरकारसाठी ब्रिटनचा राजा उत्तरदायी राहणार नाही. म्हणजे जे काही भारत आणि पाकिस्तानमध्ये होईल त्याच्यासाठी ब्रिटनच्या राजाला प्रश्न विचारले जाऊ शकणार नाहीत. कारण ते आता स्वतंत्र राज्य बनणार होते. त्यानंतर दोन्ही देशांना स्वातंत्र्य देण्यात आले, की तुम्ही तुमची राज्यघटना स्वतंत्रपणे बनवू शकता. आणि ब्रिटिशांनी जे काही कायदे बनवलेले आहेत, तो कोणताही कायदा रद्द करण्याचा अधिकार सुद्धा हे जे त्यावेळेचे संविधानच्या सभा ज्या होत्या त्यांना देण्यात आला अधिकार. ठीक आहे, की जो काही कायदा ब्रिटिशांनी बनवला असेल आतापर्यंत भारतासाठी किंवा पाकिस्तानासाठी, तो कायदा रद्द करण्याचा अधिकार सुद्धा देण्यात आला. कोणाला? ह्या जे भारत आणि पाकिस्तानचे जे संविधान सभा बसल्या होत्या राज्यघटना बनवण्यासाठी, संविधान बनवण्यासाठी त्यांना अधिकार देण्यात आला. ठीक आहे. त्यानंतर दोन्ही राज्यघटना तयार होईपर्यंत आपल्या क्षेत्रासाठी कायदे करण्याचा अधिकार कोणाला दिला? त्याला संविधान सभांना. म्हणजे त्यावेळेस आपल्याकडे पार्लमेंट वगैरे तेवढं नव्हतं. त्या पार्लमेंटमध्ये काय काम चालू होतं? त्यावेळेच्या संसदेमध्ये राज्यघटना बनवण्याचं काम चालू होतं. त्यामुळे जर कायदे वगैरे जर बनवायचे असतील त्यांना, तर कोण बनवेल मग कायदे? तर तेच जे लोकं जे राज्यघटना बनवत आहे, तेच मेंबर्स कायदे सुद्धा बनवतील. अशा प्रकारची तरतूद 1947च्या कायद्याने करण्यात आली. त्यानंतर त्या देशाच्या विधिमंडळाने कायदा करून संमत केल्याशिवाय
15 ऑगस्ट 1947 नंतर ब्रिटिश संसदेने केलेला कोणताही कायदा देशांना लागू होणार नाही. म्हणजे 15 ऑगस्ट 1947 नंतर ब्रिटिश पार्लमेंटचा कायदा भारत आणि पाकिस्तानमध्ये लागू होणार नाही. पहिले लागू होत होता कारण ब्रिटिश पार्लमेंटमधून पूर्ण सरकार चालू होती. आता असला कोणताही कायदा भारतामध्ये लागू होणार नव्हता. भारत मंत्री हे पद रद्द करण्यात आले. डेफिनेटली आता काही भारताला स्वातंत्र्य देण्यात आलं त्याच्यामुळे भारत मंत्री असण्याचा संबंधच नाही. आणि त्याचे जे कार्य आहे, जे ब्रिटिशांची संस्था होती राष्ट्रकुल, त्याच्या राज्य सचिवाकडे देण्यात आलं. एक्झॅक्ट कार्य नाही, बट थोडेफार नॉमिनल काही कार्य होते त्याला राष्ट्रकुल जी संस्था होती त्याच्या राज्य सचिवाकडे देण्यात आले. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 पासून ब्रिटिश संस्थानावरील अधिकार सुद्धा रद्द करण्यात आला. म्हणजे जे इथे राजे-रजवाडे होते, जे संस्थान होते, त्यांच्यावरचा जो ब्रिटिशांचा अधिकार आहे, त्यांच्यावरचा ब्रिटिशांचा अधिकार निघून करण्यात आला. फक्त त्यांच्यावरचाच नाही, तर जे आदिवासी क्षेत्र होते, ज्याच्यावर ब्रिटिशांसोबत संबंध होते, ते संबंध सुद्धा 15 ऑगस्ट 1947 पासून रद्द करण्यात आले होते. आणि हे जे संस्थानिक होते, जे राजे होते, त्यांना भारतात जा किंवा पाकिस्तानात जा किंवा स्वतंत्र राहा याची सूट देण्यात आली. म्हणून खूप काही प्रॉब्लेम निर्माण झाला. आपल्याला माहित आहे किती गोष्टी करण्यात आल्या त्या हैदराबादमध्ये, जुनागडमध्ये, जम्मू अँड काश्मीरचा मुद्दा तर अजूनही आहे. त्याच्यामुळेच प्रॉब्लेम त्याच्यामुळे आपण फेस करत आहोत अजून. याच गोष्टीमुळे की त्या संस्थानिकांना स्वतंत्र राहण्याची सुद्धा सूट देण्यात आली होती. भारतात जा, पाकिस्तानात जा किंवा स्वतंत्र राहा अशी सूट 15 ऑगस्ट 1947च्या कायद्यामध्ये दिल्या गेली होती. त्यानंतर यामध्ये असं देण्यात आलं की जोपर्यंत राज्यघटना बनणार नाही तोपर्यंत मग सरकार कशी चालेल तर 1935च्या कायद्याने ज्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत त्याच्यानुसार सरकार चालत राहील. परंतु जर त्या देशाला वाटलं की नाही आम्हाला चेंज करायचं आहे, आम्हाला नाही करायचं 1935च्या कायद्यानुसार राज्य, तर ते चेंज करण्याचा अधिकार सुद्धा त्यांना होता. त्यानंतर ब्रिटनचा जो सम्राट होता, ब्रिटनच्या सम्राटाला पहिले नकार अधिकार होता. म्हणजे एखादा कायदा जर भारतामध्ये पास झाला तर तो त्याला कॅन्सल करू शकत होता. तो कायदा सुद्धा ब्रिटनच्या सम्राटाचा काढून टाकण्यात आला. ठीक आहे. त्यानंतर ब्रिटनच्या सम्राटाच्या वतीने कोणत्याही विधेयकाला संमती देण्याचे अधिकार गव्हर्नर जनरलला देण्यात आले. पहिले कोणत्याही विधेयकाला संमती कुठून मिळत होती? ब्रिटनच्या राजाकडून मिळत होती. आता ते संमती कोण देईल? तर इथं जो गव्हर्नर जनरल बसलेला आहे भारतामध्ये, तो त्याला संमती देईल. परंतु हा गव्हर्नर जनरल कसा होता? लक्षात असू द्या, नाममात्र होता. त्याच्याकडे असे खूप काही अधिकार नव्हते. पहिले जो व्हाईसरॉय किंवा गव्हर्नर जनरल जे राहिलेले होते भारतामध्ये, त्यांच्याकडे खूप सारे अधिकार होते. परंतु हे आता नाममात्र करण्यात आलेले होते आणि त्याला मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करणे हे बंधनकारक केलेले होते. इंग्लंडच्या राजाच्या सम्राटाच्या किताबामधून भारताचा सम्राट हा शब्द काढून टाकण्यात आला. पहिले तो भारताचा सम्राट सुद्धा होता. तर आता भारताचा सम्राट सुद्धा तो राहणार नव्हता. त्यामुळे मग 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट 1947ला जी मध्यरात्र होती त्याच्या डोक्यानंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र राज्य बनण्यात आले. लॉर्ड माउंटबॅटन हे भारताच्या नव्या स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले. ते व्हाईसराय होते. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण आहेत? तर लॉर्ड माउंटबॅटन आहे. आणि 1946 मध्ये जी राज्यघटना संविधान सभा जी भारतामध्ये स्थापन झाली होती ती भारताची संसद बनली. तर या ठिकाणी जो आहे तो आपला हा चॅप्टर जो आहे, जी पार्श्वभूमी आपण पाहतात भारतीय संविधानाची, तो चॅप्टर या ठिकाणी संपतो. आपले हे 3 लेक्चर आहे या चॅप्टरचे. ते तिन्ही लेक्चर पाहून घ्या. आधीचे लेक्चर्स पाहिले नसतील तर ते सुद्धा पाहून घ्या. या 3 लेक्चर मिळून आपला हा जो चॅप्टर आहे हा संपतो. आपला पुढचा चॅप्टर कशाशी रिलेटेड असेल तो भारतीय जी संविधान सभा आहे आणि जी संविधानाची निर्मिती झाली त्याच्या रिलेटेड असेल. त्याच्यामध्ये आपण पाहूया की कसं 1946 मध्ये संविधान सभा स्थापन झाली आणि कोणकोणत्या कमिट्या बनवल्या गेल्या वगैरे ते ज्या काही गोष्टी असतील त्या आपण पुढचा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये पाहूयात. तर तुम्हाला हे आवडलं असेल लेक्चर तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन जे बेल आहे ती ऑन करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला जसे-जसे आपले लेक्चर येतील तसं-तसं नोटिफिकेशन येईल. ही आपली सीरीज चालू राहणार आहे. याचा फायदा तुम्हाला होईल. तुम्हाला हा फायदा होऊ द्या. तुमच्या ओळखीचे मित्र वगैरे असतील त्यांना सुद्धा याचा फायदा होऊ द्या. त्यांना सुद्धा हे फॉरवर्ड करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. ठीक आहे. कारण फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला हे सगळं मटेरियल मिळत आहे. सगळे लेक्चर्स अवेलेबल असणार आहे. कुठेही क्लास करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. ज्या पी-डी-एफ्स वगैरे जे मी तुम्हाला दाखवत आहे ज्याच्या अंडर तुम्ही हे सगळं पी-पी-टीज वगैरे तर हे जे तुम्ही पाहताय सगळं मटेरियल जर तुम्हाला कोणती एखादी गोष्ट पाहिजे असेल तर तुम्ही ते स्क्रीनशॉट वगैरे पण इथे काढून घेऊ शकता. सगळं मटेरियल तुमच्याकडे नोट्स वगैरे सगळे राहतील सेव्ह. ठीक आहे. थँक यू सो मच.